माहितीसाठी। तर दरम्यान ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे तिथूनच आढावा घेत मुख्याध्यापकांशी देखील बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, तीही पाहूयात। जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो याच भागातला आहे आणि असा एक नाही तर अनेक व्हिडिओ 2018 पासून समोर आलेले आहेत आणि जो मारहाण केलेला व्हिडिओ आहे म्हणजे कुकरच्या झाकण्याने तो या ठिकाणी करण्यात आला। पूर्वी इथं किचन होतं परंतु आता ते किचन नाही आहे। शाळेचे मुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की का अशा पद्धतीने तुमचे शिक्षक निर्गुणपणे अशा विद्यार्थ्यांना मारहाण करतात की ज्यांना त्यांच्या वेदना देखील सांगता येत नाही। सर म्हणजे त्या व्यक्तीनं त्या मुलाचा का राग धरून त्या विद्यार्थ्याला मारहाण केली याची म्हणजे पुसटची मी मला कल्पना नाही सर। पण ज्यावेळेस मला त्या घटनेचे आणि समोरच्या घटनेचे जे व्हिडिओ समोर आले मी आमच्या डिपार्टमेंटला म्हणजे हे काय असतं सर, या मुलांकडून हे इडलेचे कर्मचारी चतुर्थ कर्मचारी ह्या मुलांकडून हे काम करून घेत होते। जे विद्यार्थी काय म्हणजे काम नाही करायचे त्यांच्यावर हे थोडं असं हे करायचं सर। आणि मारहाण तुम्ही काय करत होता सर? मला तो जो व्हिडिओ आहे सर जो 2018चा तो मला आत्ता माझ्या डिपार्टमेंट थ्रू माझ्या याच्यात आला निदर्शनास। 2018चा पण तुमच्याकडे आणखी पण 2 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ सर? मग मी त्यांना आमच्या शाळा संहितेनुसार मी त्यांच्यावर रितसर कारवाई। मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी नाही हो आहे ना सर, आहे ना। तुम्ही काय करत होता? मी त्यांच्यावर कारवाई केली ना सर। तुम्ही तक्रार जी दिली आहे ती तक्रार जर बघितली तर तुम्ही 30 तारखेला दिली। हो। त्याआधीच तुमची 28 तारखेला तक्रार झालेली होती। मग तुम्ही 28ला आपली तक्रार झाली आहे त्यामुळे तुमच्या बचावासाठी तुम्ही पोलीस ठाण्यात गेले? नाही सर, बचावासाठी आम्हाला कसं असतं सर, शाळा संहितेनुसार जे कर्मचारी आहे त्याच्यानुसार कारवाई करा। तुम्ही आधी का नाही तक्रार? अगोदरच केलेली सर, मी अगोदर जे पत्रव्यवहार केले। तुम्ही 30 तारखेला तक्रार केली सर, मग तुमची 28 तारखेला आयुक्तालयाकडे तुमची तक्रार झाली, हे पत्र तुमच्याकडे आलं, त्यावेळेस तुम्ही बचावासाठी पोलीस नाही बचावासाठी चालू आहे नाही सर। मी जर असं बचाव केला असतं तर सर या अशा गोष्टी समोर आल्याच नसत्या ना सर। त्या सीसीटीव्ही कॅमेरे मी रिस्तर त्यांना म्हणजे जसं किती घटना घडल्या तुमच्या सर एक ते 5-6 मारहाणीचे व्हिडिओ आहे सर, एकाच व्यक्तीचे 5-6 मारहाणीचे व्हिडिओ आहे। काय काय केले त्यांनी म्हणजे मुलाला पोटात मारणं, पाठीत मारणं अशी मारहाण केलेली। डोक्यावर पाय देऊन? छातीवर पाय देऊन बसणं त्याच्यावर? नाही पाय देऊन असं बसलेलं होतं। मग ह्या गोष्टी जशा माझ्या निदर्शनास आल्या तर मी लगेच त्याच्यावर कारवाई केली सर। आमच्या डिपार्टमेंटला कळवलं असं व्यक्ती म्हणलं, त्याच्यावर मला कारवाई करायची। त्यांनी मग आम्हाला सांगितलं त्याच्यावर पत्रव्यवहार केला मी आणि मग त्यांनी मला जशी आमची प्रोसेस पूर्ण झाली लगेच गुन्हा दाखल केला सर। निश्चित अत्यंत निर्गुणपणे अंगावरती शहारे यावं अशा प्रकारची मारहाण झालेली त्या विद्यार्थ्याला, अशा विद्यार्थ्याला मारहाण झाली, त्याच्या वेदना त्याला सांगता येत नाहीत, त्याला घरच्याला सांभाळता येत नाही, म्हणून शासन अशा प्रकारच्या संस्था या ठिकाणी उभा करतं, त्यांना भरघोस अनुदान देतं, पैसे देतं, मात्र तिथे त्यांचा सांभाळ होण्याच्या ऐवजी त्यांची हेळसांड कशी केली जाते, नुसती हेळसांडच केली जात नाही तर त्यांच्यावर कशा पद्धतीनं निर्घुणपणे मारहाण केली जाते हे या व्हिडिओमधून समोर आले आणि अशी एक नाही तर अनेक व्हिडिओ या संस्थेचे समोर आलेत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी। तर दरम्यान या प्रकरणावरती दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही तक्रारदार प्रतिम घंगाळे यांनी केली आहे। हा मला संस्थेच्याच एका कर्मचाऱ्याने दिलेला आहे, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, त्याने ती वाच्यता फोडण्यासाठी तो माझ्याकडे त्यांनी दिलेला आहे। आणि तो व्हिडिओ बघितल्याबरोबर मला खूप हळहळ झाली की अशा दिव्यांग विद्यार्थ्याला ह्या अमानुषपणे मारहाण झालेली हे मला सहन झालं नाही। मी तात्काळ याची दखल घेत मी माननीय तुकारामजी मुंडे सचिव साहेब जे आहेत त्यांना तक्रार केली, माननीय दिव्यांग कल्याण आयुक्त यांनाही तक्रार दिली आणि माननीय कमिशनर साहेब पोलीस आयुक्त यांच्याकडेही 28/10/2025 रोजी तक्रार दिली होती। तर दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते। त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम सुभानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि यानंतर पुढची बातमी जाणून घेऊयात। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या